पावसाळा सुरू झाला की जिभेला तलप येते ती गरमागरम चहा, भजे, पकोडे, वडे याची. पण जेव्हा तळलेला पदार्थ खावेशी नको वाटत असेल तेव्हा आठवण येते ती फक्त मॅगीची. गरमागरम मॅगी अगदी झटपट बनवून तयार होणारी. आज आपण अगदी चटपटीत मस्त चवीची ही चायनीज पद्धतीने ही मॅगी बघणार आहोत. अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते आणि चवीला खूप अप्रतिम लागते. त्यासाठी इथे मी 2 मॅगीचे पॅकेट घेतले आहे. हे छोटे पॅकेट आहे, 14 रुपयाला मिळतात ते आहे. आता फोडून घेऊ आणि यामध्ये मस्त 2 टेस्ट मेकरही मिळतात. मस्त टेस्ट लागते आणि हे साईडला ठेवून देऊ. आणि इथे मी पाणी उकळायसाठी ठेवलेलं होतं. यामध्ये हे मॅगीचे 2ही केक आपण टाकून घेणार आहोत. बॉईल करून घ्यायचे, मस्त उकळून घ्यायचे आहे. तर इथे उकळी आली आहे पाण्याला आणि यामध्ये हे टाकून घेतले आहे. आता 1 मिनिटभर असेच राहू द्यायचे आणि नंतर चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने हलवून घ्यायचे म्हणजे मोकळे होता. मी न तोडता टाकले आहे कारण आज आपण चायनीज मॅगी बनवणार आहोत. त्यासाठी हे असे लांब लांब नूडल्स छान वाटतात, त्यामुळे असेच ठेवले आहे. तुम्हाला नसेल आवडत ब्रेक करून टाकले तरी चालेल. आता ही बॉईल होते तोपर्यंत मी इथे बाकी तयारी करून घेतली आहे. तिथे कांदा बारीक कट करून घेतला आहे, थोडी कांद्याची पात घेतली आहे, कोबी घेतली आहे अगदी पातळ लांब कट करून, गाजर आणि शिमला मिर्च देखील अशीच पातळ लांब कट करून घेतली आहे. इथे थोडासा लसूण घेतला आहे, 3-4 पाकळ्या अगदी बारीक कट केला आहे. आणि आलं घेतलं आहे 1 इंच आणि 2-3 हिरव्या मिरच्या अगदी पातळ अशा बारीक कट करून घेतल्या आहे. आता इकडे मॅगी देखील आपली छान शिजल्या गेली आहे. एक पीस तोडून बघू, गरम आहे पण लगेच तुकडा होत आहे, म्हणजे हे 80% पर्यंत कुक झालं आहे. तर आता हे आपण एका चाळणीवरती काढून घेऊ आणि लगेच हे ओतून घ्यायचं. आणि याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होण्यासाठी, थांबण्यासाठी, म्हणजे आणखी शिजायला नको त्यासाठी यावरती लगेच थंड पाणी टाकून घ्यायचं आणि हे वॉश करून घ्यायचं आहे. तर थंड पाणी टाकल्यानंतर यावरती हे चिटकणार नाही यासाठी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे आपण खूप जास्त शिजवलं नाही त्यामुळे ते चिटकत नाही, तरी देखील मस्त मोकळे सुळसुळीत होण्यासाठी थोडंसं तेल टाकून घ्या. आता ह्या बिलकुल एकमेकांना चिटकणार नाही आणि छान मोकळ्या सुळसुळीत अशा राहतील. आता पुन्हा मी त्याच कढईमध्ये 1 चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आहे. तेल छान गरम झालं की मग हाय फ्लेमवरतीच यामध्ये जे आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची कट करून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची. अगदी बारीक कट करून टाकायची, पेस्ट वापरायची नाही. आता ही परतल्यानंतर यामध्ये लगेच सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे. फक्त कांद्याची पात जी आहे कट केलेली ती नाही टाकायची, ती सगळ्यात शेवटी टाकणार आहोत. आणि या भाज्यांना मस्त क्रंच राहिलं पाहिजे, असंच हाय फ्लेमवरती अगदी काही सेकंद या परतवून घ्यायच्या आहे. खूप शिजवायच्या नाही, म्हणजे याचा क्रंचही तसाच राहतो आणि कलरही तसाच राहतो आणि चवीला खूप छान लागतात. तर आता काही सेकंद झाला आहे, मस्त कलर तसाच दिसत आहे. मस्त तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये आणखीन ॲड करू शकता. आता यामध्ये आणखीन टेस्टी होण्यासाठी अर्धा चमचा इतकी मिरपूड टाकली आहे. काळे मिरे कुटून घेतले होते ते टाकले आहे. आणि हे जे 2ही टेस्ट मेकर आहे ते आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे. पूर्ण टाकले आहे मस्त फ्लेवर येण्यासाठी. आणि हे मिक्स करून घेऊ. आणि गॅसची फ्लेम हायच आहे, हे लक्षात ठेवा. चायनीज पदार्थ बनवताना हाय फ्लेमवरतीच बनवायचे. आता यामध्ये आपण काही सॉसेस ॲड करू. 1 चमचाभर इतका सोया सॉस टाकला आहे, 1 चमचा इतका रेड चिली सॉस टाकला आहे, 1 चमचा इतका टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप खूप मस्त टँगी अशी टेस्ट येते. आणि अर्धा चमचा इतकं व्हिनेगर टाकून घ्यायचं, म्हणजे मस्त चायनीज फ्लेवरची आपली ही मॅगी तयार होणार आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाज्यांमध्ये आणि लगेच अगदी झटपट या ज्या नूडल्स आहे त्या ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता आपल्या नूडल्स अगदी मोकळ्या सुळसुळीत आहे, बिलकुल चिपकल्या नाही आहे एकमेकांना. मस्त टेक्स्चर आलं आहे. आता ह्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. आता चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायला जर तुम्हाला जमत नसेल, कारण ह्या लांब लांबच आपण ठेवलेले आहे त्यामुळे, तर तुम्ही या पद्धतीने टॉस करू शकता. दोन्ही कढईचे कान पकडायचे आणि मस्त टॉस करायचं, जसं चायनीजच्या गाड्यांवरती होतं तसं. ही मॅगी बाहेर जर आपण गाड्यावर विकत घ्यायला गेलो, बाहेर हिल स्टेशनला जेव्हा आपण जातो तेव्हा मस्त गरमागरम मॅगी विकत घेतो तेव्हा इतकी महाग मिळते की काय विचारूच नका. पण ही घरी बनवायला इतकी सोपी आहे आणि अगदी कमी खर्चात होते आणि खूप पौष्टिक आहे. तर अशी ही 2ही चमच्यांनी मी मिक्स करून घेतली आहे. आता लगेच आपली मॅगी मस्त रेडी झाली आहे. तर आलं ना तोंडात पाणी, अगदी मस्त अशी आपली मॅगी तयार आहे.
तर लगेच वरून सगळ्यात शेवटी ही कांद्याची पात टाकायची। मस्त कलरफुल आणि व्हेजेसने भरपूर अशी ही चायनीज मॅगी रेडी आहे। वाट न बघता लगेच प्लेटमध्ये सर्व करून घ्यायच्या या लांब लांब नूडल्स। खायला खूप मस्त लागतात, तर एकाने बिलकुल पोट भरणार नाही आहे। किती खाऊ किती नाही, म्हणजे पेट तो भर गया लेकिन दिल नहीं अशी अवस्था होणार आहे। अगदी मस्त झाली आहे। सर्व करून घ्यायची आणि मस्त बाहेर बाल्कनीमध्ये बस पावसाचा आनंद घेत मस्त ही मॅगी एन्जॉय करायची। गरमागरम ही चायनीज फ्लेवरची मॅगी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। या अगोदरही शेअर केलेली झटपट अशी स्पायसी मॅगीची रेसिपीची लिंक वरती आय बटनवर व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे। पिझ्झा पास्ता सगळं आहे, ते देखील नक्की चेक करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त सोप्या रेसिपींसाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।